गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक, सांगलीत टायर जाळ्यात तर नागपूरमध्ये जोडे मारो आंदोलन करत नोंदवला निषेध। संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राजेश मोरेंच्या विरोधात उबाठाच्या महिला पदाधिकारी आक्रमक महिलांकडून मोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। कुंभमेळ्याच्या समितीवरून साधू महंतांमध्ये नाराजी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीची बैठक, शासनाने समितीत स्थान न दिल्यानं नाराजी। पुणे नाशिक महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतून गॅस गळती, अचानक गॅस गळती झाल्यानं नारायणगाव परिसरात भीतीचं वातावरण, गॅस गळतीचं कारण अस्पष्ट। नागपुरात नवरात्रोत्सवावरून नवा वाद, गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध, मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा इशारा। नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरण, 6 दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या खेडकरचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातून केली अटक। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी आक्रमक, येवल्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको, तर मालेगाव सुरत महामार्गावरही रास्ता रोको करत घोषणाबाजी। कोल्हापूरच्या उजळाईवाडीमध्ये गुंडांचा धुडगूस, हातात कोयता, तलवार, लोखंडी रॉड घेऊन परिसरात तोडफोड। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानं कहर केला असून आतापर्यंत 427 जणांचा मृत्यू झालाय, तर 475 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय। पाटणामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। जीपीओ जवळील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात एक कार पडली, क्रेननं कार बाहेर काढण्यात आली। मुसळधार पावसानंतर वडोदरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, मैदानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरलं, शहरातील अनेक गरबा मैदानं पाण्याखाली गेली आहेत। सुरतमध्ये पावसामुळे रहिवाशांच्या समस्या वाढल्या आहेत, अनेक घरात पाणी शिरले आणि रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहनं थांबली आहेत। बिहारमधील दरभंगा इथे पावसामुळे नदी दुथडी भरून वाहते, जवळच्या 8 गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळते, 8000हून अधिक लोक प्रभावित झाले। बिहारमधील गोपाळगंजमध्ये पावसामुळे रुग्णालयात पाणी शिरलं, आपत्कालीन कक्षात पाणी लोकांच्या अडचणीत भर घालतंय। मणिपूरमध्ये लष्कराच्या वाहनावरती हल्ला करण्यात आला, हल्ल्यात आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झालेत। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवरती सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातनं गॅसची गळती सुरू झाली, अचानक गॅस गळती सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि काही वेळातच या गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी गॅस गळतीचं कारण मात्र समजलेलं नाही। पुण्यात एकीकडे गुंडांचा गँगवॉर सुरू असताना येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरील 2 गुंडांची धिंड काढली, त्यामुळे या गुंडकम देखील गोठवली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील भगतसिंग चौकात काही अज्ञातांनी घराबाहेर लावलेल्या जवळपास 8 वाहनांची तोडफोड केली, 2 गटातील वादानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नवी मुंबईतील अपहरण प्रकरणातील खेडकरच्या ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी धुळ्यातनं अटक केली, नवी मुंबई पोलिसांच्या 4 पथकांनी खेडकरचा वाहन चालक प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यातनं अटक केली। दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचा साठा पालघर जिल्ह्यातील साखरे इथे आढळून आल्यामुळे खळबळ माजली, तब्बल 200हून अधिक म्हणजेच 12 कोटींचं रक्तचंदन वनविभागाकडून जप्त करण्यात आलं। दरम्यान वनविभागानं याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय। बीडच्या केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय, केजमधील गट शिक्षणाधिकाऱ्यानं एका 16 वर्षीय मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। पालघर बायपास रस्त्यावरती हिट अँड रनची घटना घडली, या अपघातात 22 जणांचा जागीच मृत्यू झालाय। सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती पालघर पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातोय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवरती पडलेल्या धाडसी दरोड्यातील मंगळवेढा नवं कनेक्शन समोर आलंय।
या दरोड्यामध्ये वापरण्यात आलेली मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव इथून चोरीला गेल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे आता या दरोड्यात असणाऱ्यांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील कुणी आहे का असा नवा अँगल पोलिसांना मिळालाय. कर्जतच्या खालापूर तालुक्यातील ढेकू गावात गॅम्प्रो कंपनीमध्ये आग लागली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली. यावेळी कंटेनरसह 84,12,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीला देखील ताब्यात घेतलंय. कोल्हापूरच्या उजळाईवाडीमध्ये गुंडांनी हायडोस घातला. बेकरी व्यावसायिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हातात कोयता आणि एडका घेत धमकावल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती बँकॉकहून आणलेलं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. जवळपास 2,61 लाखांचं मेथॅकॅलॉन नावाचं ड्रग्ज जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. येवल्यातून जाणाऱ्या नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती अपघाताची मालिका सुरूच आहे. एका कंटेनरनं आणि छोट्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झाले. वाशिमच्या कळंबा महालीजवळ पंढरपूर अमरावती एसटीचा अपघात झाला. या बसमधील 10 प्रवासी अपघातात जखमी झालेत. त्यातील 4 प्रकृती गंभीर आहे. बसचं स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रकला बसनं धडक दिली. येवला वनविभागाच्या पथकानं मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये सापळा रचून हरणासोबतच अन्य वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 4 टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडनं प्राण्यांच्या कातडीसोबतच अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक मुंबई महामार्गावरील स्टेट बँक परिसरात 2 तरुणींचा धिंगाणा बघायला मिळाला. व्हिडिओमध्ये 2 तरुणी एका इसमाला मारहाण करतायत. त्यानंतर 2 तरुण येऊन या मुलींना समजावून घेऊन जातानाचा हा व्हिडिओ आहे. विजयदुर्ग गिरिये इथे खोल समुद्रात नौका बुडून दुर्घटना घडली. हवामान विभागाच्या वादळी वाऱ्याच्या सूचना मिळाल्यानंतर नौका देवगड बंदरामध्ये परत येत असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी गेलेली नौका बुडून अपघात झाला. 7 खलाशांना वाचवण्यात यश आलंय. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 या 5 तासांच्या कालावधीत घेतला जाईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील. मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे. मोनोरेलमधनं दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. अटल सेतू ते वरळी सीलिंग जोडणीसाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी एल्फिन्स्टन ब्रिज बंद केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केलाय. दादर पूर्वेकडील भालचंद्र मार्ग ते टिळक उड्डाणपुलाकडे युरोनियन बंगलोपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. तर गुरुवारी रात्रीपासून ते दिनांक 17 ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावरती मेट्रो गाडीच्या चाचणीला येत्या सोमवारी सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मार्गावरती यासाठी तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता या मेट्रोचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मार्ग सुरू होण्याच्या दृष्टीनं आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून 9 कंपन्यांशी 80,962 कोटी रुपयांचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या करारामुळे राज्यात 40,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत 3 तास चर्चा झाली. चर्चेअंती मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरामध्ये टनामागे 85 ऐवजी 65 रुपये वाढीला मान्यता दिल्यामुळे बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार आणि बर्फ वितरकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. जिल्हा परिषदांची गटरचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र आहे.